मध्ये तुम्ही आरोळी डोई घेऊन घागरी कुठे जाता मथोरे बाजारी डोई घेऊन घागरी कुठे जाता मथोरे बाजारी कृष्णा तुझा वध करण्यासाठी हा बकासूर यमुनाद्री अवतरलाय गोकुळ नगरी बकासूर आला गोकुळ नगरी बकासूर आला
तीरावरी बगासूर आला गोकुळ नगरी बगासूर ही कामगिरी आपण न करता आपला मित्र यावर भरलेच पाहिजे. आता वर्तमानामध्ये मला काय नाही होय आलो आलो गाई सोडीला मी रानाला गाई सोडीला मी रानाला अनहक मला मारी तो मुरलीवाला अनहक मला मारी तो मुरलीवाला
तिला बचाव तरी जरा काय गमवलं त्या काकू तुझ्याकडे बोलते विचार प्रेम हॅलो रसिक प्रेक्षकांच्या पसंतीतून आलेले पारितोषिक आहे श्री सखाराम गोरे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आले आहे तरी श्री सोमेश्वर नाट्य नमन मंडळ कळंबड सदस्य होणे आहोत धन्यवाद धन्यवाद गण्याचा गण्याच्या वांगीवर पहिल्यांदा काय बांधून पाणी पेले ना पहिल्यांदा
खाऊ अडकल मला पाणी आणतो लवकर पाणी घेऊन ये. पाणी आणतो हॅलो अडकलंय म्हणतो मी वहिनी खातोय. हॅलो वनिता वणगे हिच्याकडून गायीसाठी आणि पेंद्यांसाठी 50 रुपयाचं पारितोषिक आलंय. तर आम्ही श्री सोमेश्वर नमन मंडळ कळंबट त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद. तसेच सुगंधा कांगणे यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 105 रुपयाचं बक्षीस आलंय. आम्ही श्री सोमेश्वर नमन मंडळ कळंबट त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद. आता मला बरं वाटतं तुझ्या आपण कुठं होतो नेमका तुझ्या कुठं आहे माझी गाडी कुठं आहे? माझी का ही माझी गाडी ही तुझी गाडी. तुझ्या तू हातात मग तू चला. बरोबर तुझ्या कसं काय वाटतं तुला? बोलू भांडी झालातले भारी वाटते. पहिला नुकता हातचा चुकला होता आता दाडा आता झालं. फुगला. अरे माझ्यापेक्षा तू दाडा आहे पण. तुझ्यापेक्षा मी झाला पण मला डरेच नाही रे माझा देव? ते हे बघ नंतर देतो. नंतर दे. हा. आणि आपल्याला श्रीकृष्ण देवाने कामगिरी सांगितली होती. काय म्हणतोस काय कसली रे 360 गौरव. हा तर ह्या दुधाची माठ भरून हा. पतोरे बाजारीत आणले. काय म्हणतोस काय हा. कुठं आहेत त्या? हा, आपल्याला अडवायचं आहे. 360 360 गौरवणी ह्या दुधाची माठ भरून पतोरे बाजारीत आणले. अरे आलो आहे त्या. अरे मी तुम्हाला कशासाठी बोलवलं? बोलवलं काय झालं? हा. अरे त्यांना अडवायचे आहे. अरे त्या बघ ह्या काठीकडे बघ. अरे ह्या कुठे इकडे आहेत ह्या काय अगं ये मुलीनो, हे त्या बघ. अगं चला चला बरा 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 चला. अगं यमुनेचा घाट बघा कसं. आपण लवकर लवकर चढण्याचा प्रयत्न करा. चला चला लवकर. अगं तिकडे कंस राजा ओरडेल ना आपल्याला. चला या लवकर माझ्या. आम्ही गोपी यमुना घाट चढून राणा मधुनी हो यमुना घाट चढून राणा मधुनी जाऊया बाजारी जाऊनी घोडी साऱ्या जणी कौसाच्या मथुरा नगरी जाऊनी घोडी साऱ्या जणी कौसाच्या मथुरा नगरी आम्ही गोपी घाट चढून राणा मधुनी आम्ही गोपी
चला लवकर बाजाराला. पाहिल्या गवळणी ना. अरे काय तुझ्या आता मुलीनो कोणीतरी व्यापाराने दिसतात बघा. आता आरोळे दे ना. पाहिजे म्हणताय. कोण पाहिजे ना अरे चांगलं वेड्या. अरे या दुधापासून बनलेला पदार्थ खा. अरे लोणी घ्या म्हणजे लोणी. अरे काय झालं आता तुला? अरे थोडी कोण अरे वेड्या. अरे या दुधापासून बनलेला पदार्थ लोणी. दह्या दुधापासून संपूर्ण कार्यक्रमासाठी आलेले पारितोषिक श्री अंकित रामचंद्र आगरे 100 रुपये, कुमार जयेश रामचंद्र आगरे 100 रुपये, कुमार शुभम लक्ष्मण आगरे 100 रुपये, अंकिता रामचंद्र आगरे 50 रुपये, कुमारी ऋषाली रामचंद्र आगरे 50 रुपये अशा सर्व देणगीदारांचं श्री सोमेश्वर नाट्य नमन मंडळ कनबट सदस्य ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अरे मेंढ्या. हे बघ. कोण लोणी समजलं नाही ना. हलवा तुझ्या काय झालं? हा नेमका काय असतो रे मला समजत नाही. अरे तो हलवा मला ना तुला हा म्हणतो काय ते हलवा म्हणले हलवा काय माहिती तुला हे माहित बघ. नाही. तू असं काय नव्हतोस? तो अरे पण पदार्थ तो आहे. म्हणतोय, तो पण पदार्थ आहे. अरे दह्या दुधापासून बनवलेला तोही पदार्थच आहे. पदार्थच आहे. तू असं काय नव्हतोस? मला अरे वेडा. असं काय हलवायचं नव्हे. तोही पदार्थ खायचा पदार्थ आहे. तो. खायचा पदार्थ. हा. हे बघ. ते आपल्याला आरोळी घेऊन गेले. हा हा आपल्याला एक काम करायचे. हा त्याला जाऊन द्या. आल्यात कोकण. ते काय करतो? आला काय म्हणलं जायच्या गवळणी काय कर तू काय ऐकलंय? चालेल. चल अरे आमचं दूध रस्त्यावर ठेवलं आहे रे. दूध द्या दूध द्या दूध द्या. काय चाललंय तुझं? तू पण त्याच्या संगतीच आहे. मग काय अरे हा पण तू संगतीचा आहे ना? अगे मुलीनो पोटभर प्यायला? चावट आहेत म्हणा. पोट भरलं काय रे तुझं? अरे पेंड्या. पोट भरलं? पोट नाही म्हणलं रे नाही भरलं? अरे चोर पडवलीत रे तुझ्या अरे असं कसं सोड पडवलं तुला? मी त्याला काय बोललो मला तुमचं थोडं दूध दे अरे वेडा कुठला? तू वाटून दे तुला. तू पण कसे मानतो नाही म्हणलेला कसा म्हणतो काय तू म्हणतो काय शहाणा म्हणून? अरे मी त्यांचं दूध मागितलेलं आहे तू कुणाचं गवळणीचं? गवळणीचं मग मारतील नाही तुला? कशा मारतील तू गाई नव्हतीस तुमचं दूध द्या. मग कोणचं दूध अरे गाई माहिती अरे गाई माहिती कोणच्या गवळणींच्या मग दूध कोणचं अरे तेच तर मागितलं होतं तुम्ही हे लाव तू पण ये नाही मग आमच्याकडे भांडण्यापेक्षा त्यांच्याकडे भांडायचं होतं ना? मला झोल पडवली सगळी मग तेव्हा तुला वाटलं बाहेर. काय ती दुखली आहे ना बरीच चला काय तरीची चला दिसते पण बरीच चला काय मला काय? आमचे झोल पडवलं ना तुम्हाला ऐकत नाही? अरे ते काय ते कसलं नाकडू गावलं ना तेच मारलं तर बाकी काय म्हणतोस काय? चला माझ्या मागूया. चला आपण तिकडे जाऊया. मावशी, उभी राहा म्हटलं. अरे आता एकाला दिला मग खाऊ आणि तुला काय पाहिजे रे? खाऊ आम्ही मग? नीट कोण आहे तो बोल. काय ओळखणार तुम्हाला?
का ओळखण्यासारखे दिसतंय तरी? नाही अरे ह्याचे कपडे काय, तुझे कपडे काय, तो काय, अरे कुणाचे कोण तुम्ही? नेमके आम्ही वागतो कोण तुला? मला? अरे मला तर आता वाटतंय तुम्ही, अरे काजू बिजू आता तयार होत आहेत ना, त्याच्यासाठी तयारी करणार आले तुम्ही भाई होते. अजून अजून बदलू ती. सुदामा ही लय आगाऊ आहे. होय ना? मग काजूवाली म्हणजे आम्हाला अरे मग आता सीझन आता चालू होतील ना, त्याच्याबरोबर तयारी करता येईल काय तुम्ही? बोलू हा मग होता कसा घेऊन आलाय. अजून बदल, अजून बदल. काय बदलायचं नाही मला. तुम्ही कशासाठी आलात ते सांगा. मावशी, हा रस्ता प्रतिबंध आहे. श्रीकृष्ण देवांचा आदेश आहे. हा रस्ता प्रतिबंध आहे ना? अगे मुली भाऊ, अगं हे म्हणतात हा रस्ता प्रतिबंध आहे, चला ना आपण दुसऱ्या रस्त्याने जाऊया. अरे आधी करायचं होतं. अरे दुसऱ्या रस्त्याने गेलं तरी तिथेच. अरे खूप श्रीकृष्ण देवांचा आदेश. रामचंद्र धाकू कांगणे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 100 रुपयांचं बक्षीस आलंय. नमन नाट्य मंडळ त्यांचे आभारी आहे. धन्यवाद. अरे खूप हुशार दिसताय तुम्ही. अरे खरोखर कृष्णदेवाची सक्ती आहे. अरे एवढा कशाला घाबरतो? तुझ्या मायेने हात फिरवला मी. हा, एवढा घाबरतो? अरे पुढे या. अरे खरोखर कृष्णदेवाची सक्तीची आहेत तुम्ही? काय बोलताय काय? अरे मला नाही वाटत तू काय? खरोखर आहे. अरे तू आता त्याची नुसती बोलणी. किंवा त्याची नुसती बोलणी काय? अरे पण तुमची ओळख वगैरे काय आहे की नाही? आहे ना? कोणतीच वाद आहे, हो? आपली ओळख आहे ना? द्या बघू. अरे द्या बघू. अरे त्याच्याकडून नाही मागत आहे मी मागते. अरे तुझ्याकडे मागतो मावशी. तुझ्याकडे काय कांदा आता काय नसतं दे ना. अंधे म्हणतोस तू. तुझ्याकडे वोटिंग कार्ड आहे? वोटिंग कार्ड. आधार कार्ड आहे? नाही. असं धोरण बोललं काय ते? काय? पॅन कार्ड? ते आहे. तुझ्याकडे टाकतो मी. तुझ्याकडे आहे? माझी हा? पॅन कार्ड. म्हणजे मेले या. किती मात्र किती मात्र? हा? अरे त्याला तुला काय मागते म्हणजे तू त्याच्या सक्तीतच ना? शिक्षण सांगितलं काढल्या. आता आता कांदा अरे ओळखपत्र तुला विचारलं मी. हा मग तुला काय वाटतं? ही पॅन कार्ड सांगितलं. तुला बघून घे. झोडपतेस ना, तेव्हा मी बसला. हे बघ. आरुष आणि अंशुमन संजय कोकमकर यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 101 रुपयांचं बक्षीस आलंय. नमन नाट्य मंडळ त्यांचे आभारी आहे. धन्यवाद. अरे आपली ओळख सांगायची आहे. त्यांची बरोबर विचार. हा. तुमची बरोबर सांगा. म्हणजे आम्हाला तुम्ही ओळखत नाही? अरे आम्ही सुद्धा जवळचे नारे आहोत. मग अच्छा ओळखायच्या. नाही माहिती? अगे मुली ना, अगं आपलीच आहे ना ओळख सांगूया. ऐक सुदामा सांगते पहिलं दूध विक्रीला जाईल. ऐक सुदामा सांगते पहिलं दूध विक्रीला जाईल.
अरे मावशी, इतकीच का आमची ओळख? देवांच्या अपमाने आणि आमच्या कायद्याने या ठिकाणी तुम्हाला बसावं लागेल. अगे मुलीनो, अगं हे खरोखर कृष्णदेवांचे संकटे आहेत. काय मेल्या? आपली ओळख त्याला पटली. हा. अगं तुम्ही खूप दमल्यात ना. अगं ते बसा बसा करतायत, तर थोडी तरी विश्रांती घ्या. अरे सुधाना, आमच्या मुली सर्व बसतायत ना. हे बघ मेल्या, त्यांच्या मुली बसतायत. शंकर आणि बसल्या का नीट खात्री करून ये. खात्री कर. हा, मग आपल्याला निघायला. हा त्याचा आपल्याला नाही. म्हातारी किती जमवलं नाही तुला हा हे बघून ये. बघून ये लवकर हा जा. म्हणजे पोलीस तिकडे बसतो. हा, जा. काय चाललंय तुझं? एवढे मार खाऊन पण किती मेला गेंडासारखा झाला, गेंडा झालाय नुसता. अरे नेहमी नेहमी किती मार खातोस तू? आता काय झालं? ऐके मुलीनो, बघा हे चावड दिसतंय. आणि नुसतं हलवून बघितलं. अरे मी तुला योगेश विठ्ठल घाणेकर यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 110 रुपयांचं बक्षीस आलंय. नमन नाट्य मंडळ त्यांचे आभारी आहे. धन्यवाद. गाव प्रमुख प्रकाश सोनू घाणेकर, या गावचे गाव प्रमुख प्रकाश सोनू घाणेकर यांच्याकडून या संपूर्ण कार्यक्रमासाठी 120 रुपयांचं बक्षीस आलंय. नमन नाट्य मंडळ त्यांचे आभारी आहे. धन्यवाद. तुझ्या मधलीला बघून ये. मधलीला. अरे मेलिया, तुला बसवला तू. अरे काय एवढं काय म्हणजे तुला काय लागतच नाही रे की गेंड्याच्या कातडीचा झालास वाटतं. गेंड्याच्या कातडीचा. हा? तू काय त्या मुलींची आपली खेळायची करतोय? अरे माझी इकली तिकलं नाही. अजिबात. तू नाही काय तुझं नाही. मला वाटतं त्या बसल्या झोपलेल्या आणि माझी आपली वाला घालते. मला वाटलं ते वाटतं. अरे पेंड्या, हे बघ. अरे त्या दिवशी बसली असेल ना, हा. तरी ती लबाड मावशी आहे ना, हा. आता नीट लक्ष आहे बघ. अरे ते तुझ्या काय नसू तुला. हे बघ, ते सर्व काही राहू दे. दोघांनी बसल्या, बसले. मावशी बसलीच पाहिजे. मावशीने बसलीच पाहिजे. हा, हे बघ, काही करायला झालं तरी चालेल. अरे आता जातो. आता बिना कटीचा बिना खातीचा झालं. अरे पण खाता जातो आता किती चाललंय तुझं? किती चाललंय? हा? अरे तू किती पळत तरी किती खाशील? किती खाशील? हा? अरे माझे हात दुखायला लागले पण मेल्याची कातडी काय दुखत नाही. अरे पेंड्या, अरे तुझ्या मला अरे त्याला त्याची एकटी करू. अरे बाबा, काय तुला दाखवायचं ते दाखव. हे बघ, पण माझ्यापर्यंत येऊ. तुझ्यापर्यंत मला मावशीची भीती वाटते. मला तुला भीती वाटते. हा. अरे तू काय गावाला. अरे म्हणून तर तुम्हाला बोलतोय. अरे तुझी वहिनी होणार. तिला मी पटवणार. तू पटवणार? तुझी वहिनी होणार. अरे पण बसाव पाहिजे. आणि त्याची काकू होणार. अरे तुला ते मिशी मधून दात तर दिसतात काय बघ ना. ती बरोबर काकू. हा? तुला की नाही तुला की नाही? तुला एवढी आवडते जेवली आवडते. एवढी आवडते? अरे काय बोलतोय काय? खरोखर एवढी मी आवडते तुला? कुठं ठेवायला कुठं नाही. अरे आतापर्यंत असं कुठे बोलत नाही रे मला. काय म्हणते हा? तुझं
माझं बोल. तुला माहिती नाही नाही माहिती. काय बोलतोय का अजिबात नाही. अरे आतापर्यंत माझे 2-3 नवरे झाले अरे बापरे. काय नाही. हे विचित्रच आहे. हिला 2-3 नवले झाले. आमच्या इकडे अजून तिला एक भेटतानी मुश्किल आहे. तिला 2-3 नवले ते कसे काय? माहिती नाही माहिती नाही. हे बघ अरे पहिला नवरा माझ्या आई वडिलांनी त्यांच्या पसंतीचा करून दिला बघ बरोबर तू तशी होती ऍक्च्युली तुम्ही. हा एकदम पुणे होती बघ गुणापैकी भावा चांगला होता. अरे चांगलाच होता हा, पण तो आहे ना हा. अरे तो सिगारेट दारू माडी गुटखा हा, असे अनेक व्यसनाने आहे ना हा. असे अनेक व्यसन होते रे मग चांगला कसला तो पोलगा. अरे त्या व्यसनाने आहे ना तो मेला बघ अरे तो मला नाही तर जगेल का? हा तो मेला ना लालू माली चिगले बोलणी की तो इमल पण असते. तो मला नाही तर काय जगेल. हा पण तो मेला बघ हा, मग काय केला? अरे हा, आता एवढी जवानी मी काय फुकट घालू मी जवानी मध्ये तू कशी फुकट खाली. मग अरे मला पण विचार पडला अरे सगळे मग लोक नको नको त्या नजरेने बघू लागले ना माझ्याकडं तुझ्याकडे हा ते बघणार आहेत ना. मग? एवढी जवानी कशी फुकट घालवी. म्हणून मी विचार केला हा, आता दुसरा नवरा करावा दुसरा नवरा केला. हा आणि तो मी माझ्या पसंतीचा केला तुझ्या पसंतीचा केला. हा मग काय झाला? अरे पण तो आहे ना हा. का कशामुळे कुठे आणि कधी पण तो पळून गेला बघ अरे बापरे. पहिला नवरा केला दारू सिगरेट पिऊन मिळाला म्हणून मी दुसरा नवरा केला तो पळून गेला. आता तिसरा हे बघ ना हे सुरेश बारगोड्यानं केलाय जुलियन बारकोल्यांची लव आणि वेडे, असं बोलू नको ना तरीच म्हटलं त्या चांगल्या त्याचं काही कुटुंबात कशी काय. अरे तुला ते कधी सांगितलं म्हणायला मग आता माझ्याची करायला काय केलं. तरी सुद्धा तुला मी आवडते तरी आवडते त्या चुलीतला टोपी लावीन. काय बोलतोस काय? तरी पण तुला मी आवडते आवडते. ठीक आहे खरोखर आवडते आवडते. मनापासून मनापासून. नक्की मग ठीक आहे हा. हा? पसंत केले मी तुला हा हे जरा अरे वेड्या काय तू मूर्ख बिरक झालास की काय अरे सगळ्यांसमोर तू मिठी मारतोस मला ते हा? काय आता हल्लीचा जमानाच आहे. बघताय कोण? बघितल्यावर वर धाका निघाय आता. म्हणजे कायच नाही खाली. आता हे बघ तुला एक मी जादू सांगते बघ हा. नक्की हे बघ मावशे, हा तुझ्यापेक्षा माझ्याकडे जादू आहे. काय म्हणतोय हे इकडे ये जरा. मावशे, हा जर माझी जादू घालून दाखवलीत ना हा. तरच तुझी जादू मी बघी. काय म्हणतोय माझी बघायची तुझी जादू. दाखव मावशे, हा मी ह्याला गाढव बनवतो. हा गाढव आहे हा गाढव नाही आहे. मी अरे पण त्याला शेपटी कुठे आहे त्याला मी लावतो ना. कुठून हे तू गाढव. गाढवाची चटणी. मावशी, हा. मी मागून जाणार फुलून येणार. तू मागून जाणार आणि पुढून येणार खरोखर माझी जादू बघ. मग तुझी जादू सांग. आता बघायचं. 1, 2, 3. अरे गाडव हात मारेल मेल्या अरे ह्याचा गाडव शिकवलेला आहे की काय गाढव शिकवणार. कोणता मारणार काय? अरे मी बोलला मेल्या तुझा थोबाडी पण फुटल नाही पुतणार तसा. नाही. तुझी कुठली जादू? हे बघ खतरनाकच जादू आहे रे. ओळख पाहू मी काय केलंय तू काय केलं नेमकं? तुला समजलं नाही नाही समजलं. अरे मी कोंबड्याला दाणे टाकलेत कोंबड्यांना धागे टाकले. हा कोंबडी कुठं आहे? तू बघितलंस माझ्याकडे दाणे तरी कुठे माझे अशी फुलं ये. काय रे आता आपला झोमी चलते विकलं होता. हा आता इकडे गेलाय. दाखव मला. तू गेलायस ना तंबाखूची फुली काय? काढली काढली. काय करतात? सुद्धा मी ना थाटत काय? तो आपले देव देवी सगळे तिथं बसले. हा बसलेत ना तुला नाही दिसत आहे. अरे धर. अरे तो पुढे हात काय? कुठे त्या बघ. कुठे आहेत ते दाखव तरी अरे येड्या, तंबाखू तंबाखूची अरे लत आली. लहर आली मग तू असं करतोय हे बघ तू भरपूर आता माझ्याशी मस्करी करू लागलायस मग तू आता मला तू इथून जातोयस नाही.
जाणार नाही अजून जायचं नाही? अरे एवढे मार खाऊन पण तुला जायचं नाही? मी जाणार, तुला बसवलं पाहिजे. अरे मेला कुठल्या तरी ह्याचा आलास तू? तू बसत का नाही? मुली बसल्या ना अरे ही तर मोठी अडचण आहे ना. त्यांचा जवळ दोन गुरुपादत आला. गुरपाटे झाला. अरे मी कशाला हे करतोय? जरासा बोट लावला की मला पण बरा वाटत. असं मारेल ना. हे बघ, अरे मी का बसत नाही ना, पीठ मोठी अडचण आहे बघ. अरे मी बसली ना की एकदा बसूनच राहते बघ, आणि एकदा उठली ना की 6 महिने उठूनच असते बघ. आता माझी सध्याची अवस्था आहे ना, ही सगळं उठण्याची आहे. म्हणजे तू जर 6 महिने बसून राहिली, हा तू अशीच बसून 6 महिने राहते. हा सगळं मी आहे ना बसूनच सगळं जेवण खावण सगळं करते बघ. बसूनच हा बाकीच्या गोष्टी पण जरा बसूनच होतात. त्या जरा सोचून झाल्या. पण मावशे, मला एक कळत नाही. काय रे, तुला काय रडायला त्या झालंय? सगळ्या समस्या तुझ्या बरोबर पटायचं, बसून पटायचं. हा पण उठून मला पटत नाही. का रे? तू जर समजा हा उठायचा तुझा दिवस आला 6 अरे महिने, आता मी उठूनच आहे बघ सध्या. आता 2 महिने झालेत बघ. 2 महिने झाले. हा त्या 2 महिन्यात काय काय प्रकार झाला असेल? अरे तुला काय करायचं? काय काय प्रकार झाला असेल काय ते मी सगळं सोचते. आता समजा तू उठून आहे हा आणि तुला 1 नंबरची झोटा आली. तुला काय करायचं रे? अरे तुला काय करायचंय पण? आतल्या आत अरे त्याची तुला काय करायला पडलेलं आहे रे? आणि समजा मावचे ती कशी तरी छोचून जाईल दुसऱ्या बदलची, पण 2 नंबरची जर आली तर तू काय करशील? अरे तुला काय करायचंय? अरे तरीच मावच्या मागात पत्नी मी म्हणतोय, हा एवढा घमघमाट कसला आहे? कपडे बघ कसे, कपडे बघ त्याचा गमगमाट येत नाही. हे बघ, तू खूप माझी मस्करी करू लागलाय. तुला खरोखर बसवायचं आहे ना? चल बघ, आपण शेवटची शर्यत करूया, कशी? नाचण्याची. नाचण्याची? हा खरोखर मी दमली ना तर नक्की बसेन बघ. आणि तू जर दमलास तर इथून जायचं, माझं पूर्ण डोकं खायचं नाही. वाघ, हा नक्की. ह्या कलमत गावात बायच्या मार्केला बोलायला विचार. हा वल्गत कुठला आहे हो? सांगा तरी. तिला पटू द्या, हा वल्गत कुठला आहे? कणबत गावातला आहे. त्या नाचण्यामध्ये झळवलाय. असं आहे? हा मग होऊ दे ना. हा हो दे.